इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. यामध्ये काय सांगतात, द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वालिटी बिफोर लॉ और इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये, म्हणजे विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन. टायटलच ह्यामध्ये बघायचं की आर्टिकल 14 मध्ये काय की मेन प्रोव्हिजन आहे, द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वालिटी बिफोर लॉ और इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. मग ह्यामध्ये सिंपल काय आहे, ह्यामध्ये सिंपल मिनिंग ह्यामध्ये आर्टिकल 14 मध्ये काय आहे की आर्टिकल 14 सांगतोय की स्टेट प्रत्येक म्हणजे एनी पर्सन कोणताही व्यक्ती असू दे कायद्यासमोर जो आहे, लॉ समोर जो आहे तो काय असणार आहे, समान असणार आहे. तर कोणत्याही व्यक्तीवर जो आहे किंवा कोणताही पर्सन जो आहे आर्बिट्ररी, अनरिझनेबल किंवा डिस्क्रिमिनेटरी वागणूक ह्यामध्ये द्यायचं नाही. आता ह्यामध्ये जो टायटल आहे त्या टायटलचं एक्झाम्पल सांगते. जो टायटल आहे इक्वालिटी बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, ह्याचं फक्त एक्झाम्पल. मग आपण पुढे जायचं की ह्या दोन कॅटेगरीमध्ये कसं ह्यामध्ये डिवाइड केलं की इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, त्यामध्ये केस लॉ कोणकोणते येतात किंवा त्याचा मिनिंग काय, अर्थ काय, त्यामध्ये एक्झाम मध्ये पॉइंट काय काय लिहायचे हे सगळं बघायचं. आणि सगळ्यात पहिला काय सांगितले मी की हा जो टायटल आहे ह्यामध्ये एक्झाम्पल कसं, म्हणजे टायटल मध्ये गोंधळ होते की इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ दोन्ही सेमच वाटते आपल्याला, पण दोन्ही पण डिफरंट आहे. म्हणजे काय, इक्वालिटी बिफोर लॉ, सपोज आता एक्झाम्पल एक मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टर्स आहेत किंवा कॉमन सिटीजन आहे. आता ह्यामध्ये काय आता ह्यामध्ये काय असणार आहे की प्राईम मिनिस्टर असू दे किंवा ह्यामध्ये कॉमन पर्सन असू दे. आता प्राईम मिनिस्टर किंवा कॉमन पर्सन दोघं पण, म्हणजे सपोज मिनिस्टर अँड द कॉमन सिटीजन बोथ कमिट द सेम ऑफेन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं थेफ्ट कमिट केले दोघ जण पण, आता दोघांवरही सेम क्रिमिनल लॉ ऍप्लिकेबल होणार आहे ह्यामध्ये. नो वन इज अबाव दी लॉ. म्हणजे आता प्राईम मिनिस्टर आहे म्हणून त्याला एक्झम्पशन दिलं जाणार आहे, अजिबात नाही. सेम लॉ ऍप्लिकेबल होणार आहे ह्यामध्ये, कोण पण असू दे. एव्हरी पर्सन शुड बी लायबल इन दी लॉ. ओके, नो वन शुड बी सुप्रीम ऑफ दी लॉ. कोण पण ह्यामध्ये नो वन शुड बी अबाव दी लॉ, ह्यामध्ये कोण पण लॉच्या वरती नाहीये ह्यामध्ये. आता हे इक्वालिटी बिफोर लॉची कन्सेप्ट झाली. लक्षात ठेवायचं इक्वालिटी बिफोर लॉ म्हणजे काय, नो डिस्क्रिमिनेशन. कोण पण असू दे, इक्वालिटी बिफोर लॉ सगळे कायद्याच्या समोर काय सेम आहे. आता इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे काय, आता इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे काय, हा झाला कायदा काय सांगतोय. आता इथं काय इम्प्लिमेंटेशन आला, म्हणजे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स स्कॉलरशिप ओनली टू एससी, एसटी स्टुडंट्स विथ स्पेशल रिझर्वेशन फॉर दी पर्सन्स विथ डिसेबिलिटी. हे डिस्क्रिमिनेशन आहे काय. आता आपण जो बघितलं पार्ट की ह्यामध्ये सेम कॅटेगरीमध्ये म्हणजे स्पेशल आहे त्यांच्यासाठी रिझर्वेशन ठेवलेत एससी साठी, एसटी साठी, ते बॅकवर्ड आहे. तर ह्यांना वर येण्यासाठी, ह्यांची ग्रोथ होण्यासाठी हे रिझर्वेशन ठेवलेले आहेत. आता ह्यामध्ये काय आहे की आता हा जो इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि हा आपण बघितला त्याच्यानंतर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जो आहे, हा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ काय सांगतोय की ह्यामध्ये सिमिलर सिच्युएटेड पर्सन आर ट्रीटेड इक्वली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14 जो आहे ह्यामध्ये दोन कॅटेगरीमध्ये फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट. तर फर्स्ट पार्ट मध्ये काय येणार आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ येणार आहे. तर ह्यामध्ये काय असते की इक्वालिटी बिफोर लॉ आपण बॉरो कुठून केलं, इंग्लंड मधून केलं. सगळ्यात पहिला पॉईंट ह्यामध्ये इक्वालिटी बिफोर लॉ जो आहे आपण बॉरो केला कुठून, इंग्लंड मधून. बॉरोड फ्रॉम, असेच पॉइंट लक्षात ठेवायचं. एक्झाम मध्ये लिहिताना तेवढं ब्रीफली लिहायचं. इंग्लंड, इक्वालिटी बिफोर लॉ बॉरोड फ्रॉम इंग्लंड. त्याच्यानंतर काय, आता हे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ बॉरो कुठून केले, US कॉन्स्टिट्यूशन, युनायटेड स्टेट कॉन्स्टिट्यूशन मधून बॉरो केले. आता ही जी कन्सेप्ट आहे ना इक्वालिटी बिफोर लॉ, ही कन्सेप्ट जी ती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे.
कशी ते मी सांगते. निगेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि ही जी कन्सेप्ट आहे ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. हं? आता ह्यामध्ये पॉझिटिव्ह कन्सेप्ट काय आहे आणि निगेटिव्ह कन्सेप्ट काय आहे, हा दोन्ही मध्ये खूप महत्वाचा पॉइंट आहे ह्यामध्ये. आता सगळ्यात पहिला निगेटिव्ह कन्सेप्ट बघूया. हा पार्ट बघायचा. मग आता निगेटिव्ह कन्सेप्ट मध्ये काय येणार आहे, निगेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय, अशा काही गोष्टी असतात की ह्यामध्ये स्टेट करायच्या नाहीत. म्हणजे स्टेटवर ह्यामध्ये काय असते, बाइंडिंग असते, स्टेटवर ऑर्डर असते की ह्या गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत. ह्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे काय, नो वन इज अबाउट दी लॉ. स्टेट कोणत्याही कोणालाही स्पेशल प्रिव्हिलेजेस देणार नाही यामध्ये. सर्वजण जे आहेत ते कायद्यासमोर काय समान आहेत. नो वन इज अबाउट दी लॉ. यानी का निगेटिव्ह कन्सेप्ट, नो वन इज अबाउट दी लॉ. नो वन इज अबाउट दी लॉ. स्टेट कोणत्याही कोणालाही स्पेशल पॉवर्स किंवा स्पेशल प्रिव्हिलेजेस देऊ शकत नाही. तर फॉर एक्झाम्पल, जर एखादा मिनिस्टर क्राईम केला, गव्हर्नमेंट असं म्हणू शकत नाही की हा मिनिस्टर आहे त्यामुळे त्याच्यावर केस होणार नाही, असं म्हणतोय का गव्हर्नमेंट? नाही. गव्हर्नमेंट जे काय आहे प्रॉपर प्रोसिजर ऍट दी रिअल फॅक्ट बाजूला ठेवून ह्यामध्ये जो प्रोसिजर आहे तो सगळ्यांच्यावर ऍप्लिकेबल होते. म्हणून इक्वालिटी बिफोर लॉ इज निगेटिव्ह कन्सेप्ट आणि जो इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे तो पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. तर पॉझिटिव्ह कन्सेप्ट मध्ये काय सांगतो की इक्वालिटी बिफोर लॉ मध्ये काय सांगतोय आपल्याला की लॉ हा सगळ्यांना सेम आहे. नो वन इज अबाउट दी लॉ. कोण पण अबाउट नाही आहे लॉच्या असं सांगतो ना. निगेटिव्ह म्हणजे नो वन इज अबाउट दी लॉ, कोण लॉला व्हायलेट करायचं नाही, सगळेजण सेम आहेत लॉच्या समोर, असं निगेटिव्ह कन्सेप्ट जरा जास्त सांगतोय ह्यामध्ये. आता ह्यामध्ये काय आहे की पॉझिटिव्ह कन्सेप्ट का म्हणलंय की स्टेटने काय करायचंय, म्हणजे स्टेटने काय काय करायचंय. तिथं आपण काय बघितलं, स्टेटने काय काय करायचं नाहीये. हे बघितलं, स्टेट काय करायचं नाही, करणार नाही, म्हणजे रिस्ट्रिक्शन आहेत ते सांगितले. पण इथं आता स्टेटची ड्युटी काय आहे, हे येणार ह्यामध्ये. आता ह्यामध्ये काय सांगितलं की स्टेटनं सिमिलरली एक म्हणजे सिच्युएटेड पर्सनना समान प्रोटेक्शन द्यायचं आहे, डिस्क्रिमिनेशन नाही करायचं. आवश्यक असेल त्यामध्ये रिजनेबल क्लासिफिकेशनचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पुढे बघायचं. रिजनेबल क्लासिफिकेशन करायचं. मग काही ह्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत त्यांना बेनिफिट देऊ शकतो आपण, म्हणजे जे खरंच ह्यामध्ये विकर सेक्शन आहेत त्यांना काय करायचं, स्पेशल प्रोव्हिजन्स आपण प्रोव्हाइड करायचे ह्यामध्ये. हे झालं पॉझिटिव्ह कन्सेप्ट. आता एक्झाम्पल काय, विमेनसाठी स्पेशल लॉज बनवा किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी स्पेशल प्रोव्हिजन्स करा. सिनियर सिटीजनसाठी आपण बघतो की बस फेअर कन्सेशन वगैरे आहे, ₹2 ₹3 तिकीट, ते आधार कार्ड वगैरे दाखवलं तर त्यांच्यासाठी हे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत की त्यांच्यासाठी असे काहीतरी कन्सेशन फॅसिलिटीज बनवा तुम्ही. कारण अनइक्वल कॅन बी ट्रीटेड डिफरंटली ऑन द रिजनेबल बेसिस. आता यामध्ये काय म्हणतात की अनइक्वल जो आहे पार्ट, अनइक्वल म्हणजे काय, वेगवेगळे भाग आहेत त्यामध्ये. अनइक्वल आपण वेगवेगळे ट्रीट करू शकतो, पण इक्वली मध्ये आपण वेगवेगळे ट्रीट करू शकत नाही. म्हणजे अनइक्वली म्हणजे काय म्हणते आपण की विमेन आहे, मेल आहे, फिमेल आहे, मेल आणि फिमेल दोघं जण आहेत, आपण इक्वली मानतो काय, जरा फिमेल आपण काय करतो की विकर सेक्शन मध्ये मानतो, फिमेलला जरा जास्त फॅसिलिटीज आहेत. परत फिमेल मध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशन करणार आहे का, अजिबात नाही. मेल फिमेल मध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशन केला कारण अनइक्वल आहे, जेंडर वेगवेगळं आहे तुमचं, परत फिमेल मध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. की जो रिजनेबल क्लासिफिकेशन आहे त्याचं मेन केस आहे स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल वर्सेस अनवर अली सरकारची केस आहे. म्हणजे काय झालं, 1950 मध्ये वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंटनं म्हणजे वेस्ट बेंगाल स्पेशल कोर्ट्स ऍक्ट असा एक कायदा काढला होता त्यामध्ये. मग ह्या ऍक्ट नुसार जो हा ऍक्ट आपण बघितलो, ह्या ऍक्ट नुसार कोणताही केस गव्हर्नमेंटला महत्वाचा वाटला तर तो स्पेशल कोर्टकडे पाठवू शकतो, असं त्यांनी लॉ तयार केला होता. जो आपण ऍक्ट बघितलो त्या ऍक्ट नुसार, कुठला ऍक्ट आहे ह्यामध्ये, बेंगाल स्पेशल कोर्ट ऍक्ट 1950. तर केस कुठला महत्वाचा असला तर तो काय करणार, स्पेशल कोर्टला पाठवणार त्यांनी, वाटलं तर गव्हर्नमेंटला.
आता या ऍक्ट मध्ये कोणत्या केसेस स्पेशल कोर्टकडे पाठवायच्या यासाठी कोणते क्लिअर गाईडलाईन्सच नव्हते त्यांच्याकडे. म्हणजे क्रायटेरियाच काय त्यांनी ठरवले नव्हते. म्हणजे आता गव्हर्नमेंट आपल्या जो म्हणजे स्वतःच्या आर्बिटरी पॉवर्स यूज करून ह्यामध्ये ठरवणार की तो कोणता स्पेशल आहे कोणता नाही आहे, कोणते लॉज बनवून ठेवलेले नाही आहेत त्यामध्ये. असं त्यांनी काय करू शकतात, तर ए केस नॉर्मल केस आहे, बी केस स्पेशल कोर्टला जाणार असं गव्हर्नमेंट ठरवणार. आता समजा की ह्या दोघांनी सारखाच ऑफेन्स केला असेल तरी गव्हर्नमेंट वेगवेगळा निर्णय ह्यामध्ये काय करू शकत होतं त्यावेळेस की 2 वेळा 2, आता समजा ए आहे, बी आहे, दोघांनी सेम ऑफेन्स केलाय तर आता दोघांचं ह्यावेळी काय वेगळा निर्णय ह्यामध्ये घेऊ शकत नव्हती. ह्यामध्ये काय करायचं की हा सेम ऑफेन्स आहे, ह्यानं पण काय केलाय, मर्डर केलाय, ह्यानं पण मर्डर केलाय, ह्याला स्पेशल कोर्टला पाठवायचे, ह्याला नॉर्मलला, असं होत होतं त्यावेळेस. की कारण स्पेशल गाईडलाईन्स नव्हते की स्पेशल कोर्टला कुठला केस जाणार, असं गाईडलाईन्स काही लिहून ठेवले नव्हते. मग आता ह्यामध्ये काय झालं की अनवर अली सरकार जो होता ह्यामध्ये यांचा केस गव्हर्नमेंटने काय केलं, स्पेशल कोर्टला पाठवला. यांचा जो केस होता ह्यामध्ये अनवर अलीचा गव्हर्नमेंटला पाठवला. मग आता त्यांनी काय झालं यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलंय ह्यामध्ये. मग इश्यू काय आले ह्यामध्ये की कॅन दी गव्हर्नमेंट क्लासिफाय केसेस विदाउट एनी रिजनेबल बेसिस. म्हणजे आता गव्हर्नमेंट कोणता पण एक क्रायटेरियाच नाहीये, ह्या बेसिसवर रिजनेबल बेसिसवर क्लासिफिकेशन गव्हर्नमेंट करू शकते का, हा क्वेश्चन होता. तर जजमेंट काय आलं यामध्ये की कोर्टनं सांगितलं की गव्हर्नमेंट आर्बिट्ररी क्लासिफिकेशन करू शकत नाही, म्हणजे स्वतःच्या मनमर्जीनं क्लासिफिकेशन करू शकत नाही. ह्यामध्ये क्लासिफिकेशन व्हॅलिड असेल तर आर्टिकल 14 चे ह्यामध्ये क्लासिफिकेशन व्हॅलिड असेल तरच आर्टिकल 14 चं व्हायलेशन होणार नाही. ह्यामध्ये क्लासिफिकेशन जर व्हॅलिड नसेल, म्हणजे ए ला पाठवले आणि बी ला स्पेशल कोर्टला पाठवलं नाही, तर बी सोबत ह्यामध्ये काय झालं, इनजस्टिस झालं ना. तर मग हा रिजनेबल क्लासिफिकेशन झाला नाही, फंडामेंटल राईटचा व्हायोलेट झाला. मग ह्यामध्ये कोर्टने यामध्ये 2 टेस्ट सांगितलं होतं कोर्टसाठी, 2 कोर्ट, तोच कोर्ट आहे रिजनेबल क्लासिफिकेशन मध्ये येणार आहे. तर 2 कोर्ट मध्ये 2 टेस्ट कुठल्या आहेत ह्यामध्ये. फर्स्ट टेस्ट जो आहे इंटेलिजिबल डिफरन्शिया, पहिला जो टेस्ट आहे इंटेलिजिबल डिफरन्शिया आणि ह्यामध्ये दुसरा जो टेस्ट आहे रॅशनल नेक्सस. हे दोन्ही टेस्ट इंटेलिजिबल डिफरन्शिया, रॅशनल टेस्ट, दोन्हीमध्ये काय काय पॉईंट्स येतात, खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. ह्या टेस्ट थ्रू आपल्याला कळते की क्लासिफिकेशन, रिजनेबल क्लासिफिकेशन कसा करायचा. मग आता इंटेलिजिबल डिफरन्शिया आणि हा जो दोन्ही पॉइंट आहेत हे एक्झाम मध्ये घ्यायचं कंपल्सरी. रिजनेबल क्लासिफिकेशन आर्टिकल 14 मध्ये येणार हे सुद्धा. आता ह्यामध्ये इंटेलिजिबल डिफरन्शिया हा पहिला टेस्ट सांगितला. आता पहिल्या टेस्ट मध्ये काय की हा म्हणजे काय, हा क्लासिफिकेशन करण्यामागे काय असायला पाहिजे, सगळ्यात पहिला इंटेलिजिबल डिफरन्शिया म्हणतात, म्हणजे क्लिअर डिफरन्स असायला पाहिजे ह्यामध्ये, क्लिअर अंडरस्टँडेबल लॉजिक बेसिस असला पाहिजे. म्हणजे जो क्लासिफिकेशन तुम्ही करणार आहे ना, तो क्लासिफिकेशन कसा पाहिजे, क्लिअर पाहिजे. आता आपण करतोय ना की फॉर एक्झाम्पल बघा की कॉलेजमध्ये आपण एक ग्रुप करणार आहे काय, आपण एक 10 मैत्रिणी आहेत, म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे, आपण बेस्ट फ्रेंड झाले यामध्ये. एक 5 फ्रेंड्स आहेत. खरं कॉलेजमध्ये सरांनी काय केलं की असं सांगितलं की सरांनी की 4 जणांचे ग्रुप करायचे. एक राहिलीच ना, त्यामध्ये एक राहिली. मग आपण काय करतो की आपल्या जवळच्या जवळचे कोण 4 मैत्रिणी आहेत की नाही त्यांना घेतो आणि जी राहिलेली असते ना तिला काहीतरी आपण कारण सांगतो. रिजनेबल कारण नसते ते, एकतर खरं सांगायचं नसते तिला की तुला का घेत नाही, खोटं सगळं सांगून टाकतायचं. मग ते रिजनेबल झालं काय नाही, क्लिअर नसते ते, लॉजिक बेसिसवर तर नसतेच. आपल्याला कळत असते की तिला का आपण बाजूला काढलोय ते. अशा टाइप मध्ये असं काय म्हणजे एक्झाम्पल आहे की अशा टाइप मध्ये काय करायचं नाही. इंटेलिजिबल डिफरन्शिया म्हणजे काय, आता गव्हर्नमेंट म्हणते ह्यामध्ये की सिनियर सिटीजन जे आहेत त्यामध्ये 60+ त्यांना काय बस ह्यामध्ये फेअर कन्सेशन आहे, बस फेअर कन्सेशन दिलं सिनियर सिटीजनना. हा क्लासिफिकेशन एज या क्लिअर बेसिसवर आहे ना, म्हणजे तुम्ही एज वर डिसाइड केला की तो कन्सेशन कशासाठी दिला, एज बेसिसवर दिला. मग मगाशी आपण काय बघितलं तर ए आणि बी होते, दोघं पण सेम क्राईम केलं, मर्डर केला.
ए ला तुम्ही स्पेशल कोर्टला पाठवलाय, बी ला तुम्ही स्पेशल कोर्टला पाठवलं नाही, तर क्लिअर डिफरन्स नाहीये ना ह्यामध्ये. क्लिअर काय प्रोव्हिजन नाहीये. सो इथं काय झालंय, इथं काय व्हायला लागले की डिस्क्रिमिनेशन व्हायला लागली ह्यामध्ये. सो हे काय रिजनेबल क्लासिफिकेशन मध्ये बसत नाही हा फर्स्ट पॉइंट. तर रॅशनल नेक्ससचा पॉइंट काय आहे? रॅशनल नेक्सस म्हणजे क्लासिफिकेशन आणि लॉचा ऑब्जेक्टिव्ह यांच्यात लॉजिक कनेक्शन असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही क्लासिफिकेशन काय केलाय, क्लासिफिकेशन जे केलाय आणि लॉचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे हे कळत नाही. म्हणजे कनेक्शन काय आहे ते लॉजिक कनेक्शन असला पाहिजे. म्हणजे ते क्लासिफिकेशन करून जो ह्यामध्ये आपल्याला एम जो आहे ते एम आपला किंवा ऑब्जेक्टिव्ह जो आहे ह्यामध्ये रिलेट पाहिजे. आता ह्यामध्ये एक्झाम्पल, आता आपण काय केलं होतं मगाशीच एक्झाम्पल घ्यायचं परत, की सिनियर सिटीझन साठी आपण काय केलं, जे अबाव 60 आहेत, 60+ जे आहेत त्यांच्यासाठी काय केलं, कन्सेशन इन बस फेअर, बस फेअर साठी कन्सेशन दिलं आपण. पण आता ह्यामध्ये त्यांना आर्थिक मदत का केलं, कारण एक तर ते काय असतात, विकर झालेले असतात, काही इन्कम सोर्स नसतो म्हणून केलं. मग हे रिझन झालं ना याचं. रॅशनल नेक्सस असायला पाहिजे. जो आपण त्यांना कन्सेशन प्रोव्हाइड केलंय आणि रिझन जो आहे त्यांच्यामध्ये काहीतरी नेक्सस असायला पाहिजे. नेक्सस म्हणजे कनेक्शन असायला पाहिजे. त्यामुळे रॅशनल नेक्सस पूर्ण झाली तर तुमचा जो रिजनेबल क्लासिफिकेशन आहे तो झाला. आता म्हणजे लॉचा ऑब्जेक्टिव्ह काय, की पुअर स्टुडंट्सना क्लासिफिकेशन देणे. का देतो, कारण पुअर स्टुडंट्सना आपल्याला काय फॅसिलिटीज अवेलेबल नसतात त्यांना, म्हणून आपण काय करतो, त्यांना स्कॉलरशिप वगैरे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. या मीनिंग मध्ये मीनिंग एवढे ना, देअर मस्ट बी अँड रिजनेबल अँड लॉजिकल कनेक्शन बिटवीन क्लासिफिकेशन अँड ऑब्जेक्ट टू विच अचीव्ड बाय द लॉ. जे ऑब्जेक्ट आपल्याला अचीव्ह करायचं आहे. तर सगळ्यात पहिला मेन काय पॉईंट येणार आहे ह्यामध्ये, देअर मस्ट बी अ लेजिटिमेट ऑब्जेक्ट. आपल्याला ऑब्जेक्ट फुलफिल करायचंय तर पहिला काय असणार आहे, लेजिटिमेट ऑब्जेक्ट. लेजिटिमेट काय, प्रॉपर व्हॅलिड ऑब्जेक्ट पाहिजे ह्यामध्ये. सेकंड पॉइंट, द क्लासिफिकेशन मस्ट हॅव रॅशनल, classification must have rational. रॅशनल म्हणजे काय, लॉजिकल असायला पाहिजे. लॉजिकल कनेक्शन विथ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, की आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, की आपला ऑब्जेक्ट काय आहे, की एक्झाम आल्या जवळ, एक्झाम आता परवा दिवशी एक्झाम आहे आपली, आणि एक्झाम कुठल्या कॉन्ट्रॅक्टचा सब्जेक्ट आहे आणि अभ्यास करतोय आपण कॉन्स्टिट्यूशनचा. काय लॉजिकच नाहीये, कनेक्शनच नाही आहे काय. आता कॉन्स्टिट्यूशनचा मी अभ्यास करतोय, कॉन्ट्रॅक्टचा नाही. का करतोय, कारण परवा दिवशी माझा कॉन्स्टिट्यूशनचा पेपर आहे. काहीतरी लॉजिक आहे. ऑब्जेक्ट काय आहे आपला, ऑब्जेक्ट पर्पज काय आहे, की एक्झाम मध्ये आपल्याला लिहायचंय, काहीतरी पास व्हायचंय, ऑब्जेक्ट आहे ना, कनेक्शन आहे काहीतरी. सो इथं काय झालं, रॅशनल लॉजिकल कनेक्शन असायला पाहिजे. थर्ड पॉईंट, आपण कन्सिडर पण करतो की भाई खाली बसली आहे अभ्यास करत, कॉन्ट्रॅक्टचा अभ्यास करायला, हा म्हणजे सोमवारी कॉन्ट्रॅक्टचा पेपर असणार आहे तिचा, असं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, क्लासिफिकेशन शुड हेल्प इन अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पीपल. जर आपण क्लासिफाय केलं तर आपला जो ऑब्जेक्ट अचीव्ह करायचा त्याच्यासाठी आपल्याला हेल्प करतो. देर शुड नॉट बी एनी आर्बिट्ररी ऑर अनरिजनेबल क्लासिफिकेशन. देअर should not be any arbitrary and unreasonable classification. हे पॉइंट्स लिहायचे यामध्ये. फिफ्थ एक पॉइंट आहे ह्यामध्ये, फोर्थ एक पॉइंट आहे. आता यामध्ये काय, इफ देर इज नो नेक्सस बिटवीन, इफ देर इज नो नेक्सस between
classification and object आर्टिकल 14 व्हायोलेट होणार. आर्टिकल 14 व्हायोलेट, त्यामध्ये आर्टिकल 14 व्हायोलेट होणार. हे पॉइंट सगळे एक्झाम मध्ये लिहायचे रॅशनल नेक्सस मध्ये. की इपी रोयाप्पा वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडूची केस आहे. ह्यामध्ये फॅक्ट काय होते की इपी रोयाप्पा हे काय होते, चीफ सेक्रेटरी ऑफ तमिळनाडू होते. काय होते, चीफ सेक्रेटरी ऑफ तमिळनाडू. गव्हर्नमेंटनं काय केले की त्यांची बदली करून त्यांना ह्यामध्ये लोअर रिस्पॉन्सिबिलिटी असं, म्हणजे पहिला त्यांनी काय होते, चीफ सेक्रेटरी होते, आता काहीतरी चीफ सेक्रेटरी पेक्षा खालची ह्यामध्ये पोस्ट दिली त्यांना. आता ह्यामध्ये रोयाप्पा जे होते यांनी असा दावा केला ह्यामध्ये की केस फाईल केलं की ही बदली अर्बिट्ररी आहे. आर्टिकल 14चं ह्यामध्ये काय करतोय, व्हायोलेशन होते आर्टिकल 14चं. तर केसचे फॅक्ट लिहिताना कसे लिहायचे की आपल्याला नंतर वाचताना लक्षात यायला पाहिजे ना. तर लिहिताना कसं लिहिणार, ई पी रोयाप्पा. काय झालं, ह्यामध्ये काय होते, हे चीफ सेक्रेटरी ऑफ तमिळनाडू होते. मग आता काय आला, गव्हर्नमेंट आले. गव्हर्नमेंटनं काय केलं, ह्यामध्ये त्यांना लोअर पोस्ट दिली. आपल्याला एवढं लक्षात येते, लोअर पोस्ट दिली. लोअर पोस्ट नेमणूक केल्यानंतर आता रोयाप्पा काय केले, केस फाईल केली. कशासाठी, आर्टिकल 14 व्हायोलेशन साठी. असं लिहून घ्यायचं ब्रीफ. आता हे पूर्ण मी शॉर्ट फॉर्म लिहिले, ते लॉंग फॉर्म लिहायचं फक्त. आता ह्यामध्ये काय झालं की इश्यू काय झाला की कॅन द गव्हर्नमेंट ऍक्ट आर्बिट्रली व्हाईल एक्सरसाइजिंग इट्स पॉवर. गव्हर्नमेंट असं ऍक्ट करू शकते का, सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं की इक्वालिटी अँड आर्बिट्ररीनेस आर द स्वॉर्न एनिमीज. म्हणजे काय की इक्वालिटी, आपण एका बाजूला इक्वालिटी म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतोय की आपण आर्बिट्ररी. हे वाक्य लिहायचं असं, इक्वालिटी, सुप्रीम कोर्टचं हे वाक्य होतं या केसमध्ये, इक्वालिटी and arbitrariness are sworn enemies. मग हा असं इक्वालिटी आणि आर्बिट्ररीनेस, एका बाजूला काय म्हणताय तुम्ही, इक्वालिटी म्हणताय, एका बाजूला तुम्ही डिस्क्रिमिनेशन करताय. असं होऊ शकत नाही. इक्वालिटी आणि आर्बिट्ररीनेस हे काय आहेत की एकदम सॉर्न ह्यामध्ये एनिमीज आहेत, म्हणजे तलवार घेऊन भांडल्यासारख्या टाइप मध्ये. तर आर्टिकल 14 फक्त डिस्क्रिमिनेशन वरच नाही तर आर्बिट्ररी स्टेट ऍक्शन वर पण लागू होते, फक्त क्लासिफिकेशन वर नाहीये. तुम्ही स्टेटचे जे जे ऍक्शन आहेत, स्टेट जे जे ऍक्शन घेणार आहे त्याच्यासाठी सुद्धा इथं काय आहे, त्यामध्ये हा जो आपण क्लासिफिकेशन आर्बिट्ररी क्लासिफिकेशन बघितलं ना, क्लासिफिकेशन डॉक्ट्रिन, तो ह्यामध्ये पण ऍप्लिकेबल होणार आहे. मग ह्यामध्ये हा प्रिन्सिपल जो आहे तो हेल्ड केला ह्यामध्ये. म्हणजे काय झालं होतं की मनेका गांधी जे होते, पासपोर्ट, गव्हर्नमेंटनं पासपोर्ट ऍक्ट 1967 जो होता, ह्या लॉच्या अंतर्गत काय केलं, ते इम्पाउंड म्हणजे जप्त करून घेतला होता. गव्हर्नमेंटने कारण जे होतं, म्हणजे रिझन काय होतं की तुम्ही काय ह्यामध्ये तुम्ही जप्त करून घेतला, ह्याचं रिझन पण गव्हर्नमेंटने दिलं नाही तिला, त्यांना. मग मनेका गांधी यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन दाखल केली ह्यामध्ये. मग आता पिटिशन दाखल केल्यानंतर काय झालं की इश्यू काय झालं की कॅन दी गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्ट अ पर्सन्स लिबर्टी विदाउट फॉलोइंग अ फेअर जस्ट रिझनेबल प्रोसिजर. तर गव्हर्नमेंट असं रिस्ट्रिक्शन आणू शकते का, हा क्वेश्चन अराईज झाला सुप्रीम कोर्टमध्ये. तर जजमेंट काय आलं यामध्ये, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही फेअर, जस्ट अँड रिझनेबल असली पाहिजे. तुम्ही एखादा ऍक्ट फॉलो करताय ना, तर कोणाचं पण असंच तुम्ही पासपोर्ट घेऊ शकत नाही ना. मग प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे आर्टिकल 14, 19, 21 हे एकमेकाशी कनेक्टेड आहे. हे गोल्डन ट्रायंगल ह्यामध्ये हेल्ड केलं होतं. ह्या केसमध्ये काय केलं होतं, गोल्डन ट्रायंगल हेल्ड केलं होतं. आर्टिकल 14, 19, 21 म्हणजे कुठला पण जो लॉ आहे जर व्हायोलेट करत असेल तर हे जे चार आहेत, आर्टिकल 14 काय सांगतो, इक्वालिटी बिफोर लॉ. आर्टिकल ह्यामध्ये आर्टिकल 19 काय सांगतोय, आर्टिकल 21 काय सांगतोय, ह्यामध्ये आर्टिकल 21 सगळ्यात पहिला राईट टू लाईफ सांगतो. हा, राईट टू लाईफ सांगतो. आणि आर्टिकल ह्यामध्ये 19 काय सांगतो, ते फ्रीडमचे सगळे पार्ट दे ना, प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, तो सगळं ह्यामध्ये येणार आहे आर्टिकल 19 मध्ये.
हा गोल्डन ट्रायंगल त्यामध्ये हेल्ड केलेला. आर्टिकल 14चं व्हायोलेशन करायला तुम्ही तर फ्रीडम ऑफ इथे तुम्हाला कुठं पण मूव्ह थ्रू आउट द इंडिया हा पॉइंट आहे आर्टिकल 19 मध्ये त्याचं पण व्हायोलेशन झालं यामध्ये. आर्टिकल 21चं पण व्हायोलेट झाले. लिव्ह विथ डिग्निटीचा पॉइंट आहे आर्टिकल 21 मध्ये. म्हणजे आपण आपल्या मर्जीने ह्यामध्ये विदाउट व्हायोलेटिंग द लॉ आपण इंडियामध्ये राहू शकतो. तर हा इथं विदाउट ह्यामध्ये डिग्निटी त्यांची काय झालं व्हायोलेट झालं. तर आर्टिकल 14चा व्हायोलेट झाला म्हणजे 21 आणि 19चा पण व्हायोलेट झाला. हा गोल्डन ट्रायंगल ह्यामध्ये हेल्ड केला होता. इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या केसमध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटने मंडल कमिशन जे असतात ना त्यांचे ह्यामध्ये जो काय म्हणतात त्याला लिव्ह स्वीकारून ह्यामध्ये काय केलं की जे ओबीसी असतात अदर बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी काय केलं तर 27% रिझर्वेशन ह्यामध्ये लागू केलं. रिझर्वेशन लागू केलं 27% जे मंडल कमिशनच्या ह्यामध्ये ड्राफ्ट जे होतं त्यांच्यावर. आता या निर्णयाला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं की असं तुम्ही 27% कुठल्या पण कमिशनच्या बेसिसवर तुम्ही असं लागू करू शकताय का? म्हणजे वेदर रिझर्वेशन फॉर ओबीसी इज कॉन्स्टिट्युशनल अंडर आर्टिकल 14 अँड 16 मध्ये हे रिझर्वेशन जो आहे तो व्हॅलिड आहे का? इश्यू झाला. मग जजमेंट काय दिला की सुप्रीम कोर्टने हेल्ड केली ओबीसी रिझर्वेशन इज इन व्हॅलिड. रिझर्वेशन हा रिझनेबल क्लासिफिकेशन अँड प्रोटेक्शन ऑफ डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे यामध्ये. प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे. प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय आपण बघितलं की मेल आहे, फिमेल आहे. जरा फिमेलला विकर सेक्शन मध्ये म्हणतात. त्यांना जरा फॅसिलिटी, मॅटर्निटी बेनिफिट वगैरे प्रोव्हाइड करतात. त्या टाइप मध्ये तुम्ही रिझर्वेशन देऊ शकता. सो ह्यामध्ये काय केलं ओबीसी रिझर्वेशन व्हॅलिड आहे. आणि नॉर्मली 50% ह्यामध्ये स्पेलिंग जो असतो ह्यामध्ये म्हणजे काय ह्यामध्ये 50% स्पेलिंगचा जो पार्ट आहे ह्यामध्ये नेमका काय हा 50% स्पेलिंग जो आहे हे 50%च्या वर जाऊ नये. म्हणजे काय म्हणलंय की 50% स्पेलिंग रूल असतो. म्हणजे सुप्रीम कोर्टने ह्या केसमध्ये हेल्ड केलं होतं की रिझर्वेशन जनरली नॉट एक्सेड 50%. हे एक स्पेलिंग लाईन आहे, कट ऑफ म्हणतो ना आपण, ह्याच्यावर जायचं. 27% आणलाय, 30 आणलाय, 50च्या वर घेणार बाकीच्यांना काय म्हणलं. मग आता ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल रिझर्वेशन आपण नॉर्मली 50 पोस्ट पर्यंत करू शकतो. 60 पोस्ट, 70 पोस्ट असं नाही. नॉर्मली 50% येणार, त्याच्यावर येणार नाही असं ह्या केसमध्ये हेल्ड केलं.